12वी असं ग्रॅज्युएशन जवळ आलं तेव्हा आम्हाला त्या गोष्टीची म्हणजे काय इम्पॉर्टन्स आहे आपल्या लाईफमध्ये ते समजलं. जास्त काही नाही करायचं, फक्त जेव्हा आपण अभ्यासाला बसतो ना, जिथे बसतो ना तिथेच फक्त आपण जी आज क्रिया केली ना, फक्त अभ्यासाला बसण्याच्या आधी ती क्रिया करा आणि मग तुम्ही अभ्यास करा. बघा तुम्हाला म्हणजे जे तुम्ही लिहिता वाचता ते तुमच्या डोक्यात किती राहतं. करणार की नाही? तुमचाच फायदा आहे, माझं काहीच नाही आहे. मी करणार तर मला फायदा होणार, तुम्ही करणार तर तुम्हाला फायदा होणार. तर तुमच्या फायद्यासाठी तुम्हालाच करावं लागेल. आणि जसं ध्यान सकाळी आणि संध्याकाळी करता सर्वांना माहिती आहे ना, ब्रह्ममुहूर्त कोणता असतो? सकाळी 4चा. ते ठीक आहे 4 वाजता नाही केलं तरी, बट जेव्हा तुम्ही उठता ना, बस जिथे उठता ना तिथेच बसून जायचं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुम्ही करा. आणि 1 महिना तरी तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा, तुम्हाला समजेल. नाहीतर जेव्हा तुमच्या एक्झाम वगैरे येतात त्याच्या 1 महिना आधी तुम्ही हे प्रामाणिकपणे ट्राय करून बघा. तुम्हाला जाणून येईल तुमच्या रिझल्टमध्ये की याचा फायदा तुम्हाला झालाय की नाही. समजलं सर्वांना?